उन्हाळ्यात आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कैरीच्या चटण्या बनवतो. आज आपण एक पारंपरिक पद्धतीने कैरीचा ठेचा, त्यालाच कैरीचं तिखट असंही म्हणतात. आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने हे कैरीचा ठेचा बनवणार आहोत. एकदम झणझणीत आणि आंबटसुद्धा, वेगळ्या चवीचा आणि हा फक्त सीझनल आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तर हा कैरीचा ठेचा झालाच पाहिजे. चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. ठेचा बनवण्यासाठी 5 आपण तिखट लाल मिरच्या घ्यायच्या, ज्या खूप स्पायसी असतात, आणि 5 ज्या फक्त चांगला रंग येण्यासाठी वापरल्या जातात. त्या ठिकाणी तुम्ही फक्त तिखट मिरच्या वापरल्या तरीही चालतात. फक्त छान लाल कलर यावा त्यासाठी मी काही काश्मीरी लाल मिरची वापरली होती, जी बिलकुलही तिखट नसते, परंतु रंग खूप चांगला येतो. तर सर्व मिरच्या एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण धुतलेल्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या. मिरच्यांचे देठ तुम्ही सोक करण्याच्या आधी काढू शकता किंवा नंतरही काढू शकता. अर्धा तास ह्या तशाच गरम पाण्यामध्ये सोक करण्यासाठी ठेवून द्यायच्या. ह्या कैरीच्या ठेच्यासाठी सोक केलेलीच मिरची वापरली जाते. 2 तोतापुरी कैऱ्या घ्यायच्या, त्या व्यवस्थित आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे साल काढून घ्यायचे. बऱ्याच ठिकाणी ठेच्यामध्ये सालासहित आपण कैरी वापरतो, परंतु जर कैरीचे साल खूप जाड असतील तर ठेच्यामध्ये ते चांगले लागत नाहीत. त्यामुळे आपण त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काप करून तयार करायचे. तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे ह्या ठेच्यामध्ये तिखट आणि आंबटचा फ्लेवर बॅलन्स होतो. जर तुम्ही गावरान जास्त आंबट कैरी वापरणार असाल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. तसं पण मिरचीचं प्रमाण तुमच्याकडे जितकं तिखट खातात त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा तास झालेला आहे आणि मिरच्या व्यवस्थित सोक पण झालेल्या आहेत. एका मिक्सी जारमध्ये सर्व कैरीचे काप काढून घ्यायचे आणि सोक करायला ठेवलेल्या मिरच्यासुद्धा आपण त्याच मिक्सी जारमध्ये काढून घ्यायच्या. सोक करायला ठेवलेलं पाणी बिलकुलही या मिक्सी जारमध्ये ॲड नाही करायचं. हा कैरीचा ठेचा बनवण्यासाठी पाण्याचा आपल्याला बिलकुलही वापर नाही करायचा. ह्या पाण्यामध्ये मिरचीचा थोडा तिखटपणासुद्धा कमी होतो, परंतु कलर आणि टेस्टमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होत नाही. मिक्सी जारमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे ॲड करून घ्यायचे. चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. ह्या ठिकाणी थोडेसे लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या. लसूण खात नसताल तर तुम्ही स्किपही करू शकता. ज्यांच्या घरी बिलकुलही तिखट खात नाहीत, परंतु तुम्हाला असा झणझणीत लाल मिरचीचा ठेचा बनवायचा आहे, त्यांनी ह्या ठिकाणी थोडीशी गूळ किंवा साखर ॲड करून घ्या. परंतु हा झणझणीत मिरचीचा ठेचा खाण्याची मजा तर वेगळीच आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्या ठेच्याचं टेक्स्चर असलं पाहिजे. खूप जास्त बारीक अशी पेस्टही नाही आणि मोठे मोठे दाणेही नाही. पाण्याचा आपण बिलकुलही वापर केलेला नाही, तरीसुद्धा तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम परफेक्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पाणी न वापरल्यामुळे ही चटणी तुम्ही 10 दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. वरतून जर जिरे मोहरीचा तडका टाकला तर आणखीनच छान. ह्या तडक्यामुळे त्याचा फ्लेवर आणखीनच वाढतो आणि खायला खूपच खमंग लागते. भात असो किंवा भाकरी कशासोबतसुद्धा तुम्ही ही यूज करू शकता. कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये 15 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ही कैरीचा ठेचा स्टोअर करून ठेवू शकता. ह्या उन्हाळ्यामध्ये कैरीचा ठेचा तर बनलाच पाहिजे आणि ही रेसिपी नक्की फॉलो करा. माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.